अर्थसंकल्पावरून विरोधकांनी केलेल्या टीकेचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समाचार घेतलेला आहे। बजेटमधून महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली गेली अशी टीका विरोधकांनी केली होती। यावर फडणवीसांनी बजेटमधून महाराष्ट्राला काय काय देण्यात आलंय याचा पाढाच वाचून दाखवलाय। दरम्यान देशाचा अर्थसंकल्प संतुलित असून देशातील युवा, गरीब आणि शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आलेला हा संतुलित अर्थसंकल्प आहे असंही फडणवीस म्हटले। दरम्यान आजच्या या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी नेमकं काय आहे आता ते समजून घेऊयात। विदर्भ मराठवाड्यासाठी 600 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। आणि महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधारसाठी 400 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। आमच्या महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनी आणि खासदारांनी त्या ठिकाणी बजेट न वाचता घोषणा दिल्या, बजेट न वाचता प्रतिक्रिया दिल्या। मला असं वाटतं जनता तुम्हाला जेव्हा निवडून देते एवढीच अपेक्षा असते की काय तरतुदी आहेत त्या वाचल्या पाहिजेत। मी ॲट अ ग्लान्स म्हणजे अजून माझ्याकडे फाईन प्रिंट यायची आहे, मी ॲट अ ग्लान्स पाहत होतो तरी मला महाराष्ट्रातल्या तरतुदी सापडल्या। विदर्भ मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त ग्रस्त भागातील सिंचन प्रकल्पांना 600 कोटी, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार योजना 400 कोटी, समावेशक कामासाठी इकॉनॉमिक क्लस्टर 466 कोटी, क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर 598 कोटी, महाराष्ट्र ॲग्री बिझनेस जो आपला प्रोजेक्ट आहे त्याला केंद्राचा हिस्सा 150 कोटी, MUTP 3 जो मुंबईकरता महत्वाचा प्रकल्प आहे 908 कोटी, मुंबई मेट्रो याच्याकरता 1087 कोटी, दिल्ली मुंबई कॉरिडॉर 499 कोटी, MMR ग्रीन अर्बन मोबिलिटी 150 कोटी, नागपूर मेट्रो 683 कोटी, नाग नदी सुधार प्रकल्प 500 कोटी, पुणे मेट्रो 814 कोटी, मुळामुठा 690 कोटी। म्हणजे ही यादी वाढतच जाणार आहे। उद्यापर्यंत पूर्ण यादी घोषित करू। ही तर ॲट अ ग्लान्स 5 मिनिटात काढलेली यादी आहे। फाईन प्रिंट यायच्या आधी जेवढे डॉक्युमेंट हातात आले, मला असं वाटतं की विनाकारण नरेटिव्ह तयार करण्याचा जो प्रयत्न होतो, महाराष्ट्राला काही मिळालं नाही हे तुमच्या समोर आहे। तर आजच्या या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी नेमकं काय मिळालेलं आहे ते समजून घेऊयात। विदर्भ मराठवाड्यासाठी 600 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधारसाठी 400 कोटी, इकॉनॉमिक क्लस्टरसाठी 466 कोटींची तरतूद आहे। कृषीसाठी 598 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। तर मुंबई मेट्रोसाठी 1087 कोटी जाहीर करण्यात आलेले आहेत। दिल्ली मुंबई कॉरिडॉरसाठी 499 कोटींची तरतूद आणि MMR ग्रीन अर्बन मोबिलिटीसाठी 150 कोटींची तरतूद। नागपूर मेट्रोसाठी 683 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे आणि नाग नदी सुधार योजनेसाठी 500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। पुणे मेट्रोसाठी 814 कोटी जारी करण्यात आलेले आहेत। बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी हे आपण पाहत होतो।